पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। व्यवस्थित होईल ना? काळजी करू नका, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन। चला मम्मा, बाबा, मम्मा, कुठे गेले असतील हे? नाश्ता इथेच ठेवते। नको, ते येईपर्यंत थंड होऊन जाईल। एक काम करते, घेऊन जाते, ते आल्यानंतर पुन्हा गरम करून आणता येईल। हा, पण दोघे कुठे गेले असतील? काय दिसतंय? काही दिसतंय का? बहुतेक अंधार दिसतोय। सांगा ना। वा 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 वा, अहो ग्रह तर चांगलेत तुमचे आणि भाग्यरेषा तर उत्तम कमालीची। म्हणजे जसं ठरवता तसेच घडवून आणता। हो, समोरच्याचं मन जिंकण्याची कला आहे तुमच्याकडे, कला। म्हणजे एखाद्याला जसं जिंकू शकता तसे त्याला धाक आणि भीती दाखवून पळवूही शकता। बरोबर सांगताय तुम्ही, अगदी ना अशीच आहे आम्ही। अहो, हस्तरेषेमध्ये स्पष्ट लिहिलंय, स्पष्ट। काय काय? हो, राजयोग आहे तुमच्या आयुष्यात, राजयोग। राजयोग आणि हिच्या आयुष्यात 10 बाय 10च्या खोलीत राहणं जर राजयोग असेल तर मग बंगल्यात राहणं म्हणजे कुबरी योगच म्हणायचा, नाही का? हे बघा, भाग्यरेषा खोटं सांगणार नाही। आज नसेल पण उद्या नक्की असेल। म्हणजे काय आहे ना, मी रोज सकाळी ना उठल्याबरोबर असं बोलते की आज सगळं चांगलं घडायला हवं, आज जे घडेल ते सगळं चांगलं होईल, आज जे घडेल ना ते सगळं सोपं होईल, आज सगळं चांगलंच होणार आहे, हे सगळं असं बोलते। पण ते सत्यात उतरेल का? म्हणजे तसंच काही होईल का? हो, एक नंबर प्रश्न विचारला बघा, पण नीट समजला नाही, जरा सोपा करून सांगता का? म्हणजे मी जो विचार करते, म्हणजे माझ्या जे मनात असेल तसंच घडेल का? हो, 100% घडणार, 100%। अहो, तुमची इच्छाशक्ती इतकी बलवान आहे ना की नियतीलाही त्याच्यापुढे झुकावं लागेल। हो, दुसऱ्याचं नशीब बदलण्याची ताकद आहे तुमच्यात। म्हणजे खरं सांगा, मी आज ज्या व्यक्तीबद्दल जो विचार केलाय ना तो खरा होईल? अहो, तंतोतंत खरा होईल। अहो, मनाचं काय सांगत नाही ताई, जे दोन्हीकडे दिसतंय ना तेच सांगतोय। अंबिके, जरा भूतकाळात डोकावून बघ, कधी काय मनात आणलं ते प्रत्यक्षात उतरलंय का? नाही मग। आणि आता जो विचार करतेस ना त्याचं नेमकं उलटच घडलेलं आहे। काय करावं आता या माणसाचं? हो, कधीतरी चांगला विचार करत जा। माझ्या भाग्यरेषेत जे काही वाईट ग्रह आहेत त्यांचं तोंड ह्यांच्यासारखं दिसतं का हो? अहो, जोक नाही केला, खरंच बोलते मी, खरंच बघा जरा। तुम्ही एक काम कराल का? तुम्ही ना ह्यांचाच हात बघा, म्हणजे काय ना, माझी भाग्यरेषा इतकी चांगली असतं ना, इतक्या सगळ्या अडचणी कशा काय येतात ते तुम्हाला कळेल। बघा बघा, तुम्ही ह्यांचाच हात बघा बघू। माझा कशाला बघताय? नाही, तुमच्या चेहऱ्यावरून वाटतंय की तुम्ही सगळं माझं वाईटच सांगणार आहात। जरा चांगलं काहीतरी सांगा माझ्याबद्दल। हा हा। अहो, प्रचंड उलथापालथ आहे माणसाच्या आयुष्यात। अहो, कमी कष्टात करोडो रुपये येतात आणि एका झटक्यात निघून जातात। अहो, कमवलेल्या हातात राहत नाही, वरून डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो। अहो, अंगी निर्लज्जपणा आहे म्हणून हा माणूस टिकून आहे। शेवटचं बरोबर सांगितलं त्यांनी। हेच, अगदी हेच होतंय। ह्यांच्या फुटक्या भाग्यरेषेमुळे माझ्या आयुष्यात चांगलं काही घडतच नाहीये। ज्योतिषी बुवा काय म्हणाले ते कळतंय ना? माझ्या मनात जे काही मी आणीन ना तेच होणार आहे। बरोबर। पण होत नाही ना, कारण तुम्ही। ती मुक्ता आज पण जगू नये, ऑपरेशनच्या वेळी तिचा जीव जावा हे मनात धरलंय मी।
पण ते होणार नाही कारण माझ्या नशिबीत तुम्ही आहात. हा, मग डिवोर्स दे. दिला असता पण ऑपरेशन आजच आहे ना आणि दिवस एका दिवसात मिळणार नाही. इथे पण नशीब फुटकं. द्या टाळी. हो दक्षिणा आम्ही कधी कोणाला दिले तर तुम्हाला देणार. आई माऊली काय झालंय ग लेकराला लवकर बरं कर तिला आई. नाही म्हणजे अजून हॉस्पिटल मधून काही अपडेट आलेली नाहीये पण मला असं वाटतं जरा सिरियसच आहे. म्हणजे मी तुला कळवत जाईन ना. यू डोंट वरी. नाही नाही मला जसं कळेल ना तसं मी तुला कळवेन. पण आत्या तुम्हाला काय वाटतं म्हणजे काय होईल? घरात ना खूप भीतीचं वातावरण आहे. सगळ्यांची पळापळ सुरू आहे. म्हणजे आपल्याला वाटतंय ना त्यापेक्षा गोष्ट जरा जास्तच क्रिटिकल आहे. नाही तिची कंडिशन खूप क्रिटिकल असणार सिरियस असणार मी सांगते. मला नाही वाटत ती वाचेल. मुक्ता नाही जगणार. चला म्हणजे जो काय निकाल लागायचा आहे तो हॉस्पिटलमध्येच लागणार. मला माझे हात घाण करायची गरज नाही पडणार. तिकडे मुक्ता नाही राहणार आणि मग वेदच्या लग्नाची पार्टी पण नाही होणार. पण आत्या आपण एन्जॉय करूया मस्त. तू मी दत्ता मामा मस्त पार्टी करूयात. ब्लड बँकेतून रक्ताच्या बॅग घेऊन याव्या लागेल. मुक्ता ठीक आहे ना काही झालं नाही आहे तिला? नाही नाही ऑपरेशन अजून चालू आहे पण रक्त खूप गेलंय. तुम्ही ब्लड बँकेला कळवलंय ना? मी जाऊ. नाही नका टेन्शन घेऊ सगळं होईल. गेलं ना सारं नका टेन्शन. प्लीज जरा लवकर करता का? सर ऐका ना आमचं पेशंट ऑपरेशन टेबल होतं सो प्लीज जरा. इमर्जन्सी आहे का तुम्हाला? हो मग तुम्ही यांच्याशी बोला. थँक्यू मॅम. ह्या ग्रुपचं ब्लड हवंय. ए भाऊ काही खबर आली का? नाही ना ग काही कळतच नाहीये. मी सुद्धा केव्हाची फोनचीच वाट बघतोय. नीट मोबाईल बघितलास का? अरे येऊन गेला असेल तुला कळलंच नसेल. आई अगं माझं सारखं मोबाईल कडेच लक्ष आहे. मिनिटाला मी बघतोय पण काय. आता ऑपरेशन होऊन 2 तास झाले असतील. हो झाले 2 तास. मी बघितलेलं घड्याळ. अगं पण ऑपरेशन 1.5 तासात संपणार होतं. अजून कशी खबर नाही आली काही? अगं तू तरी फोन लावून बघ की. नाही माझी नाही हिंमत होते. काय करावं पुन्हा मेल्याची नजर लागली असेल तिला. अरे भाऊ तू तरी फोन लाव. मी हो आई अगं ते येईल त्यांचाच फोन येईल ना. काहीतरी गडबडीत असतील काय करतील. मी कशाला. आई शांत व्हा तुम्ही. शांत व्हा. मला लई टेन्शन आलंय गो. एवढा वेळ का म्हणून लागतोय. हे बघा तुम्ही रिलॅक्स व्हा. का ऑपरेशन खूपच किचकट आहे आणि त्यामुळे वेळ लागणारच. खूप काळजीपूर्वक करावं लागतं. पण तुम्ही प्लीज शांत व्हा. रिलॅक्स.
काका ऑपरेशनला वेळ लागू शकतो. डॉक्टर म्हणाले होते ना की ऑपरेशन जरा क्रिटिकल आहे म्हणून. अंडाशयाला पीळ बसलाय आणि त्यात गाठ पण आहे. तो वेळ लागू शकतो. ताई, कॅन्सरची भीती नसेल ना? हे गप, काहीतरी बोल नगस. मुक्ता बरी आहे ना? हो बरी. ऑपरेशन व्यवस्थित झालं ना? हो व्यवस्थित झालं. पण पण काय काय झालं की सिस्ट फुटल्याने अंडाशयाला म्हणजे ओव्हरीजला खूप डॅमेज झालंय. त्यामुळे ते काढणं भाग पडलं. नाही पण मुक्ता बरी आहे ना? तुम्ही काळजी करू नका, तिची तब्येत बरी आहे आणि एक ओव्हरी अजून आहे. मग काय हरकत नाही. म्हणजे कधीच आई नाही होऊ शकणार? अगं पोरगी वाचली ते जास्त महत्वाचं आहे. हे तर आहेच, पण काळजी करू नका, एक अंडाशय अजून आहे शिल्लक आणि तेवढ्यानी तिला मूल होऊ शकतं. काळजी करू नका. बरं पण मी ओव्हरीजचं सॅम्पल बायोप्सी चेकसाठी पाठवलं. ही टेस्ट कशासाठी? कॅन्सर झाला आहे का हे बघण्यासाठी. मला तरी वाटतं काही नसावं. मुक्ता खूप लढवई आहे, ती हार नाही मानणार. डॉक्टर आभारी आहोत आम्ही तुमचे. साक्षात देवी बनून आलात तुम्ही. अरे अरे आया नका पडू प्लीज. अहो ते आमचं कर्तव्य आहे. हे बघा, चांगला रिझल्ट दिला तर पाया पडा असं डॉक्टर सांगणार नाही आणि चुकीचा रिझल्ट आला तर मात्र शिव्या देऊ नका तुम्ही. आम्ही आमचं बेस्ट देतच असतो, पण तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला त्यातच तुमचे आभार. खरं तर आभार तुमचे मानायला पाहिजे. म्हणजे तुम्ही डॉक्टर म्हणून कर्तव्य केलंच, पण बाईचा जन्म किती कठीण असतो हे नीट समजावून सांगितलं. त्याबद्दल परत एकदा आभारी. तुम्ही मुक्ताबरोबर छान वेळ काढा. ती वंशाला दिवा देणारी ज्योत आहे हे विसरू नका. ती अशीच तेवत राहिली पाहिजे ह्याचा विचार करा. खरं तर तुमच्यासारखं कुटुंब सगळ्यांनाच मिळालं पाहिजे. सुनेसाठी सासू सासऱ्यांच्या डोळ्यात पाणी येणं ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. बर आई, दादा, मुक्ताला जागली. हळूहळू. मी ठीक आहे ना? हो मुक्ता, ऑपरेशन व्यवस्थित झालं. डॉक्टरांनी तुझी एक ओव्हरी काढली. हे मुक्ता, काहीच काळजी करू नकोस. हे आपण बाळाचं प्लॅनिंग करू शकतो. डॉक्टर म्हणालेत की एका ओव्हरीवर पण बाळ होऊ शकतं. 3 दिवसांनी स्टिचेस काढायला आपल्याला परत यायचंय.
बायोप्सीचे रिपोर्ट पण 3 दिवसांनी येतील. डॉक्टर म्हणाले आता टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही, धोका टळलाय. आणि बघ ना, आम्ही सगळे किती आनंदी आहोत. ऑपरेशन सक्सेसफुल झालं. गायत्री वेळीच का रडू नको आता. रडत नाही एकदम बस. आता कुणीही रडणार नाही. रडणं सगळ्यांचं एकदम बंद. अगं जया, जा फ्रीज मधनं मिठाई काढ. हा, आणि पहिली देवी समोर ठेव. मग समध्यासनी वाट, समध्यांचं तोंड गोड कर. हो आजी. होय, जा. मला ठावा आहे पोरी, तू लई सोसलंस. आता पातूर रडून दाबून ठेवलं होतं. समधे बोलायचे, रडायचे, तरी ही बिचारी लई शांत होती. समद आपल्या सुकलेल्या डोळ्याने बघत बसायची. ग पोरी, एवढं रडायचं नाही आता. आता आपली मुक्त बरी झाली आहे ना. मग तुझं लगीन थाटामाटानं करते की नाही बघ. आता असं वाटायला लागले की आता बास झालं, काहीच नको. जगातलं कुठलं सुख नको की आनंद नको. कारण या आनंदापुढे कुठलाच आनंद मोठा नाहीये. मला माझी वहिनी मिळाली, बस झालं. पण रेणुका, डॉक्टरीन बाई तिच्या आई होण्याबद्दल काय बोलली? हो, ते तर सांगायचंच राहील. डॉक्टर म्हणाले की एक अंडाशय काढलं तरी दुसऱ्या अंडाशयावर बाळ होऊ शकतं. म्हणजे मुक्ता वहिनीला बाळ होण्याचे फुल चान्सेस आहेत. अगं बया, बस रेणुका, पुरे. अगं एकाच दिवसात किती आनंदाच्या बातम्या देणार आहेस तू. आई, अगं हा तर म्हणजे एकदम ते हे केवढा मोठा हेच म्हणायला पाहिजे, चमत्कारच म्हणायचा नाही का. चमत्कार बिमित्कार काय बी नाही. मुक्ताच्या मनाची लई मोठी ताकद आहे ही. रावसाहेब म्हणाला होतं तसंच, ती रडणारी नाही, लढणारी बाई आहे. तिचा द्वेष करणारी माणसं आता तिच्यावर प्रेम करायला लागली होती. आणि हे क्षण तिला असे हरवायचे नव्हते, तिला भरभरून जगायचे होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझं लग्न. हो. अरे हो, काय सांगत मला तर ना आता ते हे लावून नाचावं असं वाटतंय. काय डीजे? नाही ग, ते नाही काय एकाच वेळेस असे खूप वाद्य वाजतात. टोपी, बँड. बरोबर, मला तर असं बँड लावून नाचावं असं वाटतंय. मग मी पण नाचणार, कारण की मला बँडची गरज लागत नाही. हा, तुम्ही तोंडाने जरी गाणं म्हणलं ना तरी मी नाचेल. हा. गजा, मी तुला म्हणालो होतो की नाही, तुझी मुक्ताताई एकदम ठीक होऊन बरी होऊन घरी येणार म्हणून. देवी समोर म्हणाले ते, जोपर्यंत मुक्ताचं ऑपरेशन नीट होत नाही आणि ती नीट होत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. तुम्ही पण प्या ना. का? मला माहित आहे तुम्ही पाण्याचा एकही थेंब घेतला नसेल. जेवला तर नसणारच. तुम्ही पण पाणी प्या. मी नंतर घेईन, तू पी आधी. अहो नाही, तुम्ही घ्या. अगं आता तू बरी झाली आहेस, आता मी नक्की पिणार पाणी. हा, नको काळजी करूस, तू आधी पिऊन घे. मग मी काय, इथेच पाणी आहे, मी घेईन नंतर. लवकर बरं व्हायचं. तुम्ही प्यायला नाही पाणी? नाही, मी पिणार. तुझं ऑपरेशन यशस्वी होणं फार गरजेचं आहे. काही लोक मुद्दाम होऊन उगाच असं बोलायला लागली आहेत की
संबळ वाजवल्यामुळं हे सगळं झालं. आणि म्हणून आम्ही सांगत असतो की बाईने संबळ वाजवू नये, असे काहीतरी बडबड सुरू केलेली आहे लोकांनी. पण माझा अजिबात विश्वास नाहीये त्याच्यावर. तू संबळ वाजवलाच पाहिजे. मी तर म्हणतो लवकरात लवकर बरी हो, पुन्हा एकदा संबळ कांद्याला अडकव आणि देवी समोर उभं राहून सणसणीत संबळ वाजव. सगळ्यांची तोंड आपण बंद करून टाकू. माझे तर कान आतुरलेत तुझं संबळ वादन ऐकण्यासाठी.